चला तर या ठिकाणी आपण पाहिलं की गट ब ची एक्झाम झाली, कट ऑफ 62 मार्काचा लागला. गट क ची एक्झाम झाली, त्यामध्ये तुमचं खालीवर काय जणांच झालं असेल. आता ज्या विद्यार्थ्यांचं जे घडलं ते घडलं, या ठिकाणी त्या गोष्टी आता आपल्याला मागं सोडून पुढे जावं लागेल. आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन 2025च्या संदर्भात देणार आहे की ज्या दोन्ही परीक्षेत जरी तुम्हाला अपयश आलं असेल तर एका नवे उमेदीनं नवे जोशनं हे जर लेक्चर ऐकलं तर येत्या कालावधीमध्ये तुम्हाला याचा प्रचंड फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हे जे लेक्चर आहे शेवटपर्यंत व्यवस्थित आहे का, मला नेमकं काय म्हणायचंय काय सांगायचंय हे तुम्हाला यामध्ये कळणार आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या की 2024च्या एक्झाम 25 मध्ये झाला, पण 2025 ची गट क ची आणि गट ब ची एक्झाम 25 मध्येच होणार आहे आणि ही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. परीक्षा पडली, ऍड आली, दुनियादारी झाली, मग मी अभ्यासाला लागलो आणि मग या ठिकाणी आन्सर की फक्त चेक करताना मला रडायला आलं, पण अभ्यास करताना मला काहीच वाटलं नाही. अशांची संख्या या ठिकाणी भरपूर वाढलेली आहे. आणि म्हणून आतापासून जर तुम्हाला या परीक्षा सिरियसली करायची असेल 2025 ची, तर हा व्हिडिओ नीटनेटका बघा. वाढलेल्या कट ऑफला कसं सामोरं जायचं त्याही गोष्टीबद्दल आपण इथं बोलणार आहे. तर पहिला विषय लक्षात घ्या की 2025 जी कंबाईनची गट ब ची आणि गट क ची ऍड आहे, हे साधारणतः जर आपण पाहायचं झालं तर जुलै महिन्यामध्ये ही ऍड पडणार. कधी? आयोगाच्या वेळापत्रकानुसार जुलैमध्ये ऍड पडणार. याची पूर्व परीक्षा जी ही पूर्व परीक्षा याची होणार ती म्हणजे 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला. 9 नोव्हेंबरला होणार गट ब ची पूर्व आणि 30 नोव्हेंबरला होणार गट क ची पूर्व होणार. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता पहिला मुद्दा लक्षात घ्या की या अशा परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचंय तर 60 ते 62 प्लस मार्काचा विचार डोक्यात ठेवून आजपासून पूर्वला तुम्हाला उतरायचं आहे. भले पेपर सोपा निघाला म्हणून या ठिकाणी गट ब चा कट ऑफ एवढा लागला, हे जरी आपण म्हणत असलं तर आपलं टार्गेट हे 60च्या वरच आपल्याला ठेवावं लागणार आहे. ही तितकीच सहज गोष्ट आहे का, तर ऑनलाईनला सगळ्याला सहज अवेलेबल आहे. आणि म्हणून यामध्ये नेमका सिलेबस कसा या गोष्टीला सामोरं जायचं याबद्दल आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहे. तर टप्प्याटप्प्याने आपण सुरुवात करूयात की याला सामोरं नेमकं जायचं तर कसं जायचं. आता पहिल्यांदा लक्षात घ्या की ही एक्झाम कधी येणार याबद्दल आताच मी भाष्य केलं आणि इथं सांगितलेलं आहे की साधारणतः जर एक्झामचा विचार केला तर जुलैमध्ये याची ऍड पडणार आहे. ऍडची संख्या देखील चांगल्या प्रकारची आहे का, तर जीएसटी विभागामध्ये रिक्त पदांची संख्या प्रचंड मोठी वाढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की यामध्ये जर पुढे चालून आपण पाहायचं झालं तर PSI असतील किंवा इतर जागा आहेत का, तर बघा पुढच्या वर्षीपासून सगळ्यात सरळ सेवा MPSC कडे येणार आहेत. त्याच्यामुळे आतापासूनच इथं असे बोललं जातं की आतापासूनच जागेंची संख्या चांगली दिसणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. नोव्हेंबर मध्ये एक्झाम होईल. आता बघा ही गोष्ट लक्षात घ्या की आपण संकल्प बॅच 4.0 सुरू केलेली. 4.0 म्हणायचं त्याला. आता आपल्या बॅचचं वैशिष्ट्य पहिल्यापासून विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे. जेही विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत अतिशय समाधानी, सॅटिस्फाय, चांगल्या प्रकारचा गट ब गट क ला स्कोर त्यांचे आलेले आहेत आणि 2023 चे प्रचंड मोठे रिझल्ट आपलेले आहेत. आणि ही तुमच्या परीक्षेला जेवढी पुस्तकं तुम्ही विकत घेणार आहे ना त्या पुस्तकापेक्षा कमी किमतीमध्ये हे बॅच तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये A to Z आपण पाहतो, दररोज लाईव्ह लेक्चर, संपूर्ण PDF नोट्स, अनलिमिटेड व्ह्यूज, टेस्ट सिरीज, जे काय एखादी परीक्षा पास व्हायला लागतं तेवढं सगळं काय यामध्ये दिलं जाणार आहे. स्वतंत्र पूर्वची बॅच आहे आणि मुख्यची बॅच आहे. नक्की तुम्ही 7 तारखेपासून डेमो बघण्यासाठी ऍटलिस्ट ऍप जॉईन करून ठेवा. GS बाय उत्तम गोरे ऍपची लिंक आहे, तिथं जा, डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आहे, टेलिग्राम आहे, जॉईन करा. तिथून तुम्हाला लेक्चर बघा 2 ते 3 दिवस आणि मग ठरवा की आपण योग्य वेळेला आहोत का नाही. आता ही परीक्षा तुम्हाला जर पास व्हायची आहे तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की कंबाईन ग्रुप BC नॉन गॅझेटेड परीक्षा 100 प्रश्न 100 मार्क. या ठिकाणी 1 तास वेळ, माध्यम इंग्रजी आणि मराठी 1/4 निगेटिव्ह. हे परीक्षेचं जनरल स्वरूप तुम्हाला माहित आहे. आणि इथं तुम्हाला आज आपण सांगणार आहे की यामध्ये कोणत्या विषयाला वेटेज काय आणि कशा प्रकारे इथं तुम्हाला ते सामोरं जायचंय. का तर आजपासून जर तुम्ही या गोष्टीला सुरुवात, ते बघा MPSC स्कोर कमी आला म्हणून रडतही बसू शकता
आणि आता माझा हा शेवटचा 25 अटेम्प्ट आहे, हे डोक्यात ठेवून जिद्दीला पेटून अभ्यास पण तुम्ही करू शकता. नेमकं करायचं काय, एखादी गोष्ट संपली म्हणजे नव्यानं सुरुवात होते असं मानायचं का, संपली म्हणजे फुलस्टॉप लागतो असंही मानायचं. हे दोन्ही मुद्दे तुमच्या हातात आहे. पण संपल्यानंतर एक नवी सुरुवात होती हे जर ज्याच्या डोक्यात आहे तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं आहे, तर इथं पहिला विषय लक्षात घ्यायचा आहे, यामध्ये हा इतिहास विषय. आज जर आपण पाहायचं झालं तर इतिहास विषयाला 10 प्रश्न 10 मार्काला विचारले गेलेले आहेत. आणि हे 10 प्रश्न 10 मार्काला विचारल्यानंतर इथं तुम्हाला जनरल लक्षात आले की 3 ते 4 प्रश्न तुम्हाला समाज सुधारकावरती विचारले जात आहेत आणि 4 ते 5 प्रश्न म्हणजे थोडक्यात निम्मे निम्मे प्रश्न आहेत. आधुनिक भारत विशेष महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन निम्मे प्रश्न समाज सुधारकावरती आणि निम्मे प्रश्न आधुनिक भारतावरती तुम्हाला राजकीय इतिहासावर विचारले जात आहेत. आता ह्याच्यासाठी आदर्श स्टडी मटेरियल कोणतं? आता बऱ्याच वेळास मी रेफरन्स दिला की हे पुस्तक वाचा, 11वी वाचा, ते वाचा. पण आता गट ब ची एक्झाम बघितली आणि गट क ची एक्झाम बघितली, 10 पैकी 8 ते 9 प्रश्न जसे आपण लेक्चर घेतलेले आहेत त्यातून आलेले आहेत. त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा मटेरियल रेफर करेल ते म्हणजे आपले लेक्चर्स व्यवस्थितरित्या करा. तुम्हाला इथं चांगल्यातल्या चांगला स्कोर येऊ शकतो. जे विद्यार्थी लेक्चर करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी मी पहिला मुद्दा सांगतो की 11वीचं जे ओल्ड इतिहासाचं पुस्तक आहे ते ओल्ड इतिहास पुस्तक वाचा. आणि हे पुस्तक मिळेल कुठं, तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण जो टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या लिंक वरती जा, तिथून ते पुस्तक डाउनलोड करा. दुसरा मुद्दा इथं अजून काय एक्स्ट्रा मध्ये वाचलं पाहिजे, तर समाधान महाजन म्हणून एक पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा मध्ये वाचू शकता, करू शकता, अशी काय अडचण नाही. या दोन्ही माध्यमातून जा आणि तिथं तुम्हाला चांगल्याच प्रकारचा स्कोर येईल. पुढचा विषय जर आपण पाहायचा झाला भूगोल. आता 10 प्रश्न येतात, 10 प्रश्न एकदम इझी लेवलचे आहेत. गट ब लाही बघितले, गट क लाही बघितले. महाराष्ट्रातलं कुठलंही भूगोलचं पुस्तक वाचा, तुम्हाला भूगोलचा एकही मार्क जात नाही. मग दीपस्तंभ महाराष्ट्र भारत वाचा, नाहीतर सौदी वाचा. कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये तुम्हाला भूगोलला योग्य वाटते ते घ्या. भूगोलचे प्रश्न दोन्ही वर्ष आपण पाहिले, एवढे विशेष काय जड नाहीत. आता आपल्या लेक्चर मधूनही ते होतात, परंतु लेक्चर मधूनच होतात असं म्हणणं चुकीचं आहे. ते कुठून पण होतात, कुठून जरी केले तरी त्याचे तुम्हाला अडचण येत नाही. पुढचा सगळ्यात जास्त गट ब साठी आणि गट क साठी टर्निंग पॉइंट राहिलेला विषय म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थात आपण पाहतो इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सला यावेळी जे काय प्रश्न विचारले हे प्रश्न बऱ्यापैकी असे होते की ज्याला इकॉनॉमिक्स कळतंय अशाचे 4 ते 5 प्रश्न येऊ शकतात. का जर इकॉनॉमिकची जे घनघोर आकडेवारी आहे त्या घनघोर आकडेवारीत विद्यार्थी फसलेला आहे आणि आकडेवारी तो तोंडपाठ करायला चाललाय. पण आयोगाने कधी आकडेवारीवरती पर्टिक्युलर प्रश्न विचारले नाहीत. विचारलं तरी त्याची संख्या 1 ते 2 प्रश्नाच्या वर नाही. आणि म्हणून अर्थशास्त्र जो विषय आहे हा विषय अगोदर समजून घ्या, चांगल्या प्रकारे हा विषय लक्षात घ्या. इथं बघा, तुम्हाला माहित आहे की अर्थशास्त्राची युट्यूबवर मी काय जे व्हिडिओ टाकले तेही बघा. अर्थशास्त्र कसं समजायचं असतं त्यातून तुम्हाला समजून जाईल. त्याच्याबरोबर तुम्ही महाराष्ट्रातलं जे महत्वाचं पुस्तक आहे रंजन कोळंबे हे पुस्तक वाचा. याच्या बाहेर अर्थशास्त्र नसतं, परंतु परीक्षा आल्यावर तुम्हाला दिसणार या पुस्तकात आहे अशी लाईन नव्हती, पण पेपरमध्ये कशी आली. अर्थशास्त्राचे आहे असे लाईनशीर प्रश्न विचारले जात नसतात. हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तिथं समजूनच घ्यावा लागतात. साधे साधे प्रश्न होते. गट क ला आपण बघितलं रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ला झाली. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 69 ला झालं, पण 59 लिहिलं. ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 59-69 मधला फरक कळाला नाही. विद्यार्थी चुकले, सिली मिस्टेक मध्ये 5-5, 6-6 मार्क घालवून बसले. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन जितके तुम्ही अशा विषयाला सोडवताना त्याच्या इतका बेनिफिट जगात कशाचाच होत नसतो. हा पहिला मॅटर इथं लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून हा विषय प्रिव्हियस इयर क्वेश्चन बरोबर समजून घ्यायचा आहे ना, तर तो एकदा चांगल्या माणसाकडनं तुम्ही समजून घ्या.
माझ्याकडनं घ्या, महाराष्ट्रामध्ये कोणी अर्थशास्त्र शिकवतंय त्यांच्याकडून घ्या, पण हा विषय जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही याला किती वेळा वाचन करा, उपयोग होणार नाही. का तर 15 प्रश्न आहेत, 15 मार्क आहेत, आणि एक प्रश्न 1 मार्क रिझल्ट गेल्यावर 1,00,000 रुपयाला सुद्धा परवडतो. ही भावना विद्यार्थ्याची ती 100% ही भावना विद्यार्थ्याची ती की 1,00,000ला सुद्धा एक प्रश्न आपल्याला पडला का तर 1 वर्ष वाया जाणं हे किती मोठं नुकसान असतं हे अभ्यास करणाऱ्या पोराला मी नव्यानं सांगायची काही गरज नाही. दुसरा विषय जर आपण पाहायचं झालं, चालू घडामोडी बिनसुमारी विषय 2024 विद्यार्थ्यात 2025 विचारतात. एक वार्षिकी कोणतंही करून ठेवा, सिम्प्लिफाईडचं वर्ष 2025 एखादं वार्षिकी करा, तेवढ्यातून जेवढं जमतंय तेवढंच जमतं, त्याच्या पलीकडे किती केलं तर ते जमणार नाही. यातले निम्मे अर्धेच प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला याचे सुटत नाहीत. हा या विषयाचा रेकॉर्ड आहे. गट ब ला बघितला, गट क ला आपण या विषयाचा रेकॉर्ड बघितला. राज्य घटनेला तुम्ही रंजन कोळंबे पुस्तक वापरा, त्याच्या बाहेर काही करू नका. तुमचे प्रश्न इथं 15 प्रश्न कुठंच जात नाहीत, फक्त त्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनची थोडीशी जोड द्या आणि हा विषय चांगल्या प्रकारे करा. निवळ वाचनानं हा जर विषय जर एकमेव विषय आहे की निवळ वाचनानं याचे प्रश्न सुटतात. म्हणजे याला समजून घेण्यासाठी फारशी काही गरज नाही. जनरल आपल्या आसपास जे घडतंय काय काय विधानसभा, विधान परिषद, न्यायालय, सगळ्या गोष्टी सुज्ञ माणसानं थोड्या थोड्या वाचल्या की त्याच्या लक्षात येऊ शकतात. तुम्ही सुज्ञ आहात असं मी मानतो आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या विषयाला तशा वेळेनं जा. आता पुढचा विषय जर राहायचा झाला सामान्य ज्ञान. आता हा विषय जर तुम्ही विचारात घेतला तर पोराव मी सांगतो माझं एज्युकेशन MSc मायक्रोबायोलॉजी. MSc मायक्रोबायोलॉजी विद्यार्थी ज्यावेळेस हा पेपर कडे बघतोय त्यावेळेस मी काय असा लुचूपुचू मायक्रोबायोलॉजी झालेला विद्यार्थी नाही की आपलाच गेलो कॉलेजला मायक्रोबायोलॉजी केलं आणि कॉप्या करून पास झालो, असा माझा सिस्टीम नाही. माझा सिस्टीम वेगळा होता. अभ्यासू विद्यार्थी होतो तरी सुद्धा बायोलॉजीचे प्रश्न भल्या भल्याची बुबडी वळवतात. का तर 10 पैकी आपण 15 पैकी जर बघितलं 8 ते 10 प्रश्न निवळ बायोलॉजीवरती आहेत आणि 4 ते 5 प्रश्न हे फिजिक्स केमिस्ट्रीवरती विचारले जातात. म्हणजे बायोलॉजीवर कमांड असणं गरजेचं आहे. फिजिक्स केमिस्ट्री 4 ते 5 प्रश्नासाठी तुम्ही 8वी 9वी 10वीचं पुस्तक करा, समजून घ्या. त्यातून 2 ते 3 प्रश्न सुटतील, 2 ते 3 सुटणार नाहीत काय जरी वाचलं तरी. आता राहिला बायोलॉजीचा विषय. बायोलॉजीचा विषय तुम्हाला सांगतो, नक्की एकदा तुम्ही आपले व्हिडिओ लेक्चर युट्यूब चेक करा. बायोलॉजीला तुम्ही युट्यूबला काय मी फ्री लेक्चर टाकले तेवढे तुम्हाला लक्षात येतील. बायोलॉजी कसं शिकायचं आणि त्या वेळेनं तुम्ही कुठल्याही पुस्तकात वाचा. याचं असतं एकदा ते लेक्चर बघितलं तुम्हाला कळेल की हा विषय कसा समजून घ्यायचा असतो. समजून घेतल्या तुम्ही महाराष्ट्रातलं कुठलंही पुस्तक घ्या, नाहीतर 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड घ्या आणि यामध्ये समजण्यावरच यातले 8 ते 9 प्रश्न बरोबर येणार आहेत. विषय नाही समजला तर याला तुम्ही किती आपटला, सायन्सचा असू द्यात नाहीतर तो आर्टचा असू द्यात नाहीतर तो कॉमर्सचा असू द्यात, किती पाठ केलं तर या विषयाला तुम्ही कुठल्याही प्रकारची गॅरंटी देऊ शकत नाही. हा याचा इतिहास. पुढचा मुद्दा जर आपण पाहायचा झाला अंकगणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न आहेत. याचा तुम्हाला सांगतो 2013 ते 2024 पर्यंत, आता 25 म्हणा, जेवढेही कंबाईनच्या एक्झाम झालेले आहेत ना तेवढ्या सगळ्या कंबाईनच्या एक्झाम मधलं गणित बुद्धिमत्ता सोडवा, त्याच्या बाहेर टाइप्स नाही. आणि दररोज 2 तास या विषयाला द्या. दररोज 2 तास. आजपासून दररोज 2 तासाची याला प्रॅक्टिस करायची. आपल्या इथं शरद सर आणि मंगेश लोंढे सरने अतिशय जबरदस्तरित्या हा विषय तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आयोगाचे सगळे 13 पासून 24 पर्यंतच्या पेपरचं विश्लेषण घेतलेलं आहे. आता हे तुम्हाला लक्षात येईल की वा काय असतं हे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी वापरा, कशी वापरा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत प्रिव्हियस इयर सोडवून तुम्ही आयडिया घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला इथं काहीही प्राप्त होणार नाही. आणि या विषयाची पुढची गंमत अशी आहे की हा विषय तुम्हाला वेळेत पेपरमध्ये सुटला तरच तुम्ही पास होता. ज्याही विद्यार्थ्याने याच्या 13-14च्या वर मार्क घेतलेत तेच विद्यार्थी लिस्ट मध्ये येऊ शकतात. अन्यथा 10-10च्या खाली जर या विषयात तुम्ही मार्क घेत असाल तर तुमचं GS बाकी किती चांगला असू द्यात तुम्ही हा विषय पास करू शकत नाही. ही परीक्षा पास करू शकत नाही.
पण रोजचे 2 तास तुम्हाला कशाला द्यायचे आहेत, तर बुद्धिमत्ता आणि अंक गणित या विषयाला द्यायचे आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. तर सगळं मी म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलेलं असावं आणि त्याच्यासाठी तुम्ही एक काम नक्की इथं करू शकता आणि ते एक काम नक्की असं आहे की आयोग जुलैमध्ये ऍड काढेल, नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेईल, परंतु तुम्हाला जर तयार व्हायचं असेल तर 7 जून पासून आपली सुरू होणारी हे जर डेमो लेक्चर्स पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की अभ्यासात नेमकं कोणत्या दिशेनं जायचं, कोणत्या वेनं जायचं. त्यामुळं आता जर तुम्हाला इथं आपल्या बरोबर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक मोठी सुवर्ण संधी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.